हाय यूट्यूब फॅमिली, गुड आफ्टरनून, राधे राधे, जय माता दी. मी आलतो इथं छोटा ब्लॉग बनवायला, पण काय करावं इथं आता पाणी सुरू झालं आहे. आत्ता इतकं वेळ उघडं होतं, आता पाणी सुरू झालं आहे तरी छोटा ना छोटा ब्लॉग बनवतो. तर मित्रांनो, कसं आहे, यूट्यूबवर काम करायचं असलं तर यूट्यूबची फुल जानकारी करून घ्या पहिलं. अगर तुम्हाला कोणतीही जानकारी माहीत नाही तर त्याच्यावर काम करण्यात काही मतलब नाही. कारण का की कोणी कोणी काय करते, मुलगी चॅनल खोलते आणि त्याच्यावर माय काम करते. 6 महिने 1 वर्ष काम केल्याच्यानंतर मग तिला माहीत होते की आता मग काहीतरी झालं आहे, पण तिला काय पासवर्ड आणि जीमेल ID काय टाकली ते विसरून जाते या. कारण का की ते मुलीनं खुललं असते चॅनल. मग मुलीला विचारलं तर मुलगी म्हणते मला माहीत नाही, मी खोलून ठेवलो होतो, मी विसरून गेलो. मग आता तिची मायनं एवढी मेहनत करून चॅनल मोनोटाईज करण्याच्या पदावर आणलं होतं, तर त्यानं कसं करावं. अशीच माहिती जानकारी ठेवा म्हणालो मी. यूट्यूबवर काम करायचं असलं आणि यूट्यूबवर लय मेहनत लागते, एक एक सबस्क्रायबर जोडायला आणि एक एक सबस्क्रायबर करायला आणि वॉचिंग टाईम वाढवायला, वॉचिंग टाईम करायला खूप मेहनत लागते. खूप रात्रंदिवस एक करावं लागते एक, तेव्हा कुठं मोनोटाईज होते. आणि मोनोटाईज झाल्याच्यानंतर तुमच्या गलतीनं चॅनल डिमोनोटाईज झाल्यानं तुम्हाला फार दुःख होते. ते दुःख होण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सतर्क करतो, तुमचं चॅनल चांगलं पद्धतीने बनवा आणि तुमची जे ID आहे, ईमेल ID ॲड्रेस, ते कोणतं बी स्क्रीनशॉट काढून ठेवा, नसता कोणत्या वहीवर लिहून ठेवा. अशा प्रकारे तुमच्या ध्यानातून विसरू नये. आणि तुमचं चॅनल झाल्याच्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीनं यूट्यूबवाल्याला मॅसेज या ईमेल करू शकता अशा प्रकारे. आणि कोणी कोणी काय करते, चांगल्या पद्धतीनं काम करा, तुम्ही शॉर्टकट धरू नका. कोणी कॅम्प्युटरनं, कोणी दोस्ताच्या याच्यानं, कोणी असं यूट्यूबला खेळणं करू नका. समजा तुम्ही चांगली मेहनत करा आणि यूट्यूब तुम्हाला चांगलाच पैसा देते. आणि तुम्ही तर धोका देऊन यूट्यूबवाल्याला आता करू राहिल्या, यूट्यूबवाल्याला धोका देऊत आणि त्याच्याकडून पैसा काढूत. हे यूट्यूबवाला बहुत म्हणताना की नाही, त्यानं लय खेळून बसलेलं आहे. तुम्हाला ते चुत्या वाटणं आलं आहे म्हणताना त्यानं की नाही लय समजदारीनं तुमचं चॅनल बघते त्यानं आणि सगळ्या पद्धतीनं काम करते. ते आपल्याला वाटते असं करूत, पण तसं होत नाही. तुमचं चॅनल तुमच्या गलतीनं डिमोनोटाईज होते. त्याच्यामुळं तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. आणि फारशा लेडीज लोक काय करतात, लाईव्ह चालू करतात आणि घरकाम करतात म्हणताना आगलेवालं कमेंट करून करून थकून जाते. मग लाईव्हवर दुबारा येत नाही. कारण का की जे कमेंट करते मेहनतीनं करते आणि ज्यानं रिप्लाय देणं गेल्यानं ते बोर होते आणि त्याच्या लाईव्हमध्ये दुसरी बार जाईना समजा, आहे ना. आणि तुम्ही लाईव्ह चलाले त्यानं पण लक्ष द्या आणि लाईव्हवर चाललं आहे त्यानं पण लक्ष द्या. कमेंट चांगले करा आणि कमेंट चांगले केल्याच्यानंतर तुम्हाला रिप्लाय नाही भेटल्यानं तुम्ही एकदम बोर होता समजा, है ना. दोघाला पण सांगालो, कमेंट बी चांगले करा आणि कमेंटचा रिप्लाय पण चांगला द्या लाईव्हवर. समजा आता लेडीज घरकाम करायली, ते कमेंट करून करून परेशान होऊन जाते. आणि हे पण कसं असते, मेहनतीनं कमेंट करतात ना, त्याला पण उत्सुक वाटते, मी बी आता यूट्यूबवर काम करावं, काय करावं काय नाही असं समजून ते कमेंट करते. आणि त्या कमेंटला रिप्लाय देणं गेल्यानं माणूस दुःख होते जरासं. त्याच्यामुळं रिप्लाय द्या, लाईव्ह चांगली करा आणि यूट्यूबवर चांगली जानकारी घेऊनच काम करा. तुम्ही असं व्यर्थ करू नका. चला, आता छोटा ब्लॉग झालेला आहे.
तरी पाणी उघडलेलं आहे. जरा मी लोकेशन दाखवतो गार्डनचं. हा बघा पहिला बगीचा. हे गार्डन फार चांगलं आहे. कधी पण टेन्शन झालं, डिप्रेशनमध्ये आलं तर मी इकडे येतो आणि शांतपणे इथं बसतो. यूट्यूबवर फार चांगले पण लोक आहात आणि फार वाईट पण लोक आहात. तुमच्यावर डिपेंड आहे कोणत्या पद्धतीनं माणसं घ्यायचे ते. चांगले पण घेऊ शकता, वाईट पण घेऊ शकता. आणि यूट्यूबवाला त्याच्या पद्धतीनं तुम्हाला फळ देते. कित्येक लोकांची जिंदगी बनवलेली आहे यूट्यूबवाल्यानं. तुम्ही पण चांगले कमवू शकता पैसे यूट्यूबकडून. चांगली मेहनत करा आणि चांगले काम करा. तर दोस्तांनो, अशा प्रकारे मी माझा छोटा ब्लॉग समाप्त करीत आहे. आणि तरी तुम्हाला माझा हे ब्लॉग आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. हाय फ्रेंड, जय माता दी, राधे राधे.